आता जसं आम्ही प्रियम्बल सांगितलं, नॅशनॅलिटी ह्युमॅनिटी म्हणजे मातृभूमी सोबत प्रामाणिकता आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवतावाद आणि त्यातून कष्टकऱ्याचा पूर्ण विकास. कारण मागील 70 वर्षामध्ये ह्या कष्टकऱ्यांना केवळ कार्यकर्ता स्वरूप वापरण्यात आलं. 200-300 रुपयाच्या वर कधी वाढ नाही मिळाली, कष्टकऱ्यांना कधी न्याय देण्यात आला नाही. परंतु आम्ही 6 महिन्याच्या कष्टाच्या लढ्यामध्ये जे कधीच कुणी देऊ शकले नाही, 5-5 हजार रुपयाची वाढ सुद्धा, आणि जे काही जे कोविडचे भत्ते असतील किंवा 50 लाख रुपये हे असेल किंवा बदलीचे हजारो आदेश रद्द असतील किंवा विलिनीकरणाच्या लढ्याच्या बाबतीतला असेल, आणि महत्त्वाचं म्हणजे विश्वास हा आज आमच्या सोबत आहे. आणि हा विश्वास 1-2 लोकांचा नाही, तर तुम्ही दस्तूरखुद ज्यांची मान्यता संघटना आहे त्यांनाही जाऊन विचारा. ते सुद्धा खुल्या अंतकरणाने त्यांना मान्य करावं लागत आहे की आज आमच्याकडे 90 ते 95% कष्टकरी आहेत. हे आम्ही तुम्हाला डंके की चोटवर सांगतो. आमदारांचा लढा संघटना सोडून होता, आता तुम्हाला नवी संघटना काढण्याची गरज काय? हे पहा, आम्ही बाजार बुनगी संघटना नाही आहोत. आमच्या प्रियम्बलमध्येच आम्ही तुम्हाला सांगितलं, मातृभूमी, ह्युमॅनिटी आणि कष्टकऱ्यांचा पूर्ण विकास. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर धर्मावर, आजपर्यंत जर आपण पाहिलं तर राजकीय पक्षासाठी सबऑर्डिनेट, कुबड्या अशा प्रकारचं गांधीवादी लोकांचं म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांचं वर्तन आपणाला पाहायला मिळालेलं आहे. त्या तशा प्रकारे युनियन्सला वापरलं जातं. परंतु हे केवळ कष्टकऱ्यांच्या हितासाठी जे करता येईल आणि कोणतेही बॅरियर्स न ठेवता त्याकरिताची ही संघटना आहे. त्यांना जे बोलायचे ते बोलू देत, कारण ते पराभूत मानसिकतेतून बोलतात. जेव्हा माणूस पराभूत मानसिकतेकडे जाते तेव्हा ते तसं काहीतरी वायफळ बोलतंय. आणि त्या वायफळ बोलण्याला माझ्यासारखा जो आणि जयश्री पाटील ज्या कुटुंबातून आहेत, स्वातंत्र्य सैनिकाच्या, म्हणजे मी अंबिका योग कुटीराचा बाल साधक आहे. वयाच्या 13व्या वर्षी मी शिवांबू चिकित्सा केलेला माणूस आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्याचा काही परिणाम होत नाही. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगायचं, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की राम जन्मभूमीसाठीचे आम्ही वकील होतो. त्याच्यामुळे त्यांना कदाचित ते काहीच नव्हते, पण ते काहीतरी ढोंग करून आम्ही काहीतरी आहोत हे दर्शवण्याचा प्रयत्न करणारे. आणि ही सत्यता जर तुम्ही आता गुगलमध्ये टाका, जयश्री पाटील गुणरत्न सदावर, ते तुम्हाला दिसेल. त्यामुळे इथं ढोंग काहीच नाही, इथं सत्यता आहे. ज्यावेळेस आम्ही राम जन्मभूमीचे वकील होतो त्यावेळेस आम्ही प्रभू श्रीरामांना, त्यांचं चरित्र, त्यांच्या बाबतीतल्या सगळ्या बाबी वाचल्या असतील की नसतील हे तुम्ही स्वतः समजू शकता. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये संविधान पीठासमोर आम्ही त्या केसेस लढवलेल्या आहेत. त्याच्यामुळं हे सगळं त्यांचे आरोप जे आहेत ते थोतांड आहेत. आणि तुम्हाला सांगतो, केवळ लोकांना वापरायचं टिश्यू पेपरसारखं आणि थ्रो पॉलिटिक्स आहे. आणि ते त्यांना माहिती आहे की आता हा कष्टकऱ्यांचा लढा, दत्तोपंजी ठेंगडी असतील, त्यांचं काम कष्टकऱ्यांच्या प्रती निर्विवाद आहे. दत्ता सामंतजी होते, त्यांचंसुद्धा कष्टकऱ्यांच्या प्रती काम निर्विवाद आहे. आणि असे आदर्श घेऊन, प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेऊन लढणं, बोलणाऱ्यांना बोलू देत, हसणाऱ्यांना हसू देत, परंतु कष्टकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू, दुःखाचे अश्रू बाजूला करून आनंद अश्रू यावेत ह्याकरिता शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार. जयश्री पाटील लढणार, डंके की चोट पे लढणार. तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही तारीख, वेळ, टाईम. 8 तारखेला तुम्हीच प्रतिनिधी होतात. जेव्हा 8 तारखेला 4:15 मी कोर्ट रूममध्ये होतो आणि 4:15 सुद्धा मला जजमेंट वाचता आली नव्हती. आणि 6 वाजता म्हणजे काय कुभांड रचलं काय नाही मला माहीत नाही. माननीय मुख्य न्यायमूर्ती सुद्धा सांगतील, मान्य मृदुला भाटकर, की 4:15 मी कोर्टात होतो, तरीसुद्धा कुभांड रचून, खोटारडेपणा रचून जेलमध्ये टाकलं. उद्देश हाच होता की विलिनीकरणाच्या संदर्भात लगेच कोर्टामध्ये अर्ज दाखल होणे, कारण माननीय न्यायालयाने तसं स्पष्टपणे आम्हाला मुभा दिलेली आहे. म्हणजे कुठेतरी कष्टकऱ्यांच्या मागण्या थांबवाव्यात
येणारे उल्लू म्हणजे येणारी निवडणूक असेल कोणती बँकेची निवडणूक असेल किंवा कष्टकऱ्यांच्या स्वाभिमानाचे इतर लढे असतील ते थांबवावेत. ह्या केवळ अशुद्ध हेतूतून ते सगळं रचल्या गेलं. परंतु देर दुरुस्त जब जागे तब सवेरा आजही कष्टकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत. विलिनीकरण डंके की चोट पर आज ना उद्या आम्ही मिळवणार आहोत. वेळ पडली तर आता तुम्हीच सांगितलेलं आहे आम्ही सरकार नाहीत. तुम्हीच सांगितलंय आम्ही सरकार नाहीत तर कष्टकरी 92,000 आहेत म्हणजेच 5 लाख प्रचारक आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक असेल त्याच्यातही कष्टकरी उतरेल किंवा महाराष्ट्रामधली कुठली निवडणूक असेल तिथे सुद्धा कष्टकरी उतरेल. त्याचं कारण सांगतो, आम्हाला पॉलिटिकल बॅरियर्स नाहीत. कारण तुम्ही आम्हाला महामंडळ म्हणता, सरकार म्हणत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी 29 कायदे केले होते. मोदी सरकारने ते आता 1 मेला रद्द केले. 4 कोड आणलेले आहेत. तर आता तुम्ही युनियन उघडून ती कशी काय पुढे न्याल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण वाचलं पाहिजे. हेच तर आहे, खोटे गांधीवादी जे आहेत ना, हे अशा प्रकारचे इंजेक्शन्स लोकांना. थांबा 1 मिनिट, मी उत्तर देतो. तुमचा प्रश्न संपला नसेल तर माईक देतो, उठून उभा राहा आणि लांबलचक विचारा, नाहीतर ऑफिसला येऊन प्रश्नवली द्या. गडबड करू नका, मी काय नवीन खेळाडू नाही. तुम्हाला सांगतो, शेतकरी कायदे असतील, शेतकरी कायद्यांच्या संदर्भानं ज्या प्रकारे महाराष्ट्रात आणि देशात वातावरण निर्माण केलं, तुम्हाला सांगतो ते शेतकरी कायदे अत्यंत उपयोगी होते. ते शेतकरी कायद्यामध्ये छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला न्याय होता, त्या शेतमजुराला न्याय होता. परंतु तुम्हाला शेतमजुराला आणि शेतकऱ्याला जर त्याचं नुकसान झालं तर त्याच्या म्हणजे मला एवढी भरपाई मिळू नये आणि तो दुसरीकडे कामाला जाईल, जर जाणार नाही त्याला भरपाई मिळाली तर ह्या शुद्ध म्हणजे अशुद्ध हेतूनं तुम्ही शरद पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी, त्यांनी मुंबई बंद केली, जीडीपी मुंबईचा पाडला आणि तुम्हाला सांगतो मुंबई उच्च न्यायालयामध्ये ती केस दाखल आहे. तुम्ही केस टू केस, कायदा टू कायदा विचारा. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणून ज्यावेळेस माझी ओळख आहे त्यावेळेस मी तुमच्या नेमक्या प्रश्नाला उत्तर देईल. वेग प्रश्न विचारू नका. दुसरा प्रश्न, थोडी वाट पहा. तुम्हाला आम्ही म्हणजे बाजार बुनगे नाहीत अगोदरच सांगितलं, आम्ही स्वार्थी नाहीत अगोदरच सांगितलं. तुम्ही काल उतावळे झाले होते सगळेजण की बँकेची निवडणूक लढणार का. मी सांगितलं निवडणूक लढणार नाही म्हणून. थोडं शांतता राखा. तुम्हाला पदाधिकारी समजतील, जातीचं बॅरियर तुटलेलं समजेल. आणि राहिला निवडणुकीच्या संदर्भातला प्रश्न, निवडणुकीच्या संदर्भामध्ये म्हणजे ST कष्टकरी जनसंघ निवडणूक लढणार नाही, परंतु तुम्ही त्यांना राज्य सरकार म्हणून दर्जा दिलेला नाही. त्यामुळं हे ST कष्टकरी जनसंघाचे प्रचारक आपल्या मतानं सरकारची पोलखोल वार्डात जाऊन करतील आणि सरकारला ST कष्टकरी बँक जी आहे त्या बँकेमध्ये सभासद हे केवळ ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेब आणि क्लरिकल स्टाफ असतो. मला तुम्हाला सांगायचं आहे की या निवडणुकीत उतरण्यामागचा उद्देश असा आहे की तुम्ही आमच्या कष्टकऱ्यांना 14% व्याजानं पैसे दिले, आमचं शोषण केलं आणि तुम्ही मर्जीतले, आम्ही म्हणत नाही वेस्ट बेंगॉलमध्ये किती पैसे द्या तुम्ही, कारण तुम्ही सत्तेत होतात त्या बँकेच्या, परंतु तिथं 7%, 8% हे शोषण आहे. आणि जर आम्ही शेअर होल्डर आहोत आणि आम्ही शेअर होल्डर जर अशा प्रकारे जर मुस्कटदाबीत असू तर आज मला सांगा, युनियन म्हणून तिथं निवडणूक लढली जात नसते. बँकेची निवडणूक पॅनलवर लढली जाते. आज आमच्याकडे सगळ्या जाती धर्माचे 95% लोक, तुम्हाला आजच्या नंतर 2 महिन्यांनी आम्ही तुम्हाला येऊन सभासदांची यादी देऊ डंके की चोट पे की आम्ही 95% आहोत. आणि त्यापुढे जाऊन तुम्ही तुमचं एकाचं पायतन एकाच्या पायात नाही. आपण उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्टेटमेंट बघा. त्यांना या माध्यमांच्या पत्रकारांनी विचारलं की तुम्ही डिफॉल्टर लोकांना मतदान करू देणार नाही का बँकेच्या, त्यांनी सांगितलं तसं करता येणार नाही. दुसरीकडे सर्क्युलर काढलं ST महामंडळाच्या याच्यातून की जे डिफॉल्टर असतील त्यांना मतदान करता येणार नाही. कोणाच्या बापाचं राज्य आहे का?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे उमेदवारीच्या संदर्भाने जे रूल्स आहेत त्या रूल्समध्ये उमेदवार हा डिफॉल्टर नसला पाहिजे, परंतु मतदार डिफॉल्टर नसण्याचं काय कारण आहे? आणि त्यामुळं आगामी काळामध्ये गळचेपी मजबुरी करून ज्या प्रकारे निवडणुका लढून जिंकल्या जात होत्या, मटण दारू पैसा ह्याच्यापासून अलिप्त निवडणूक दिसेल आणि एक आदर्श निवडणूक दिसेल आणि त्याच्यातून कष्टकरी स्वतःचे माणसं निवडून देतील. आणि तुम्हाला सांगतो ते सुद्धा क्रांतीचं पुढचं पाऊल आणि पुढचं पर्व असेल बँक क्षेत्रामध्ये आणि सहकार क्षेत्रामध्ये. त्यानंतर मग तुम्हाला दिसेल की जिल्हा बँका सुद्धा त्याच दिशेने धावतील. तुमचं पॅनल असणार आहे काय? कष्टकरी स्वतः आपले निर्विवाद लोक ठरवतील आणि त्या लोकांचं लोकशाहीच्या माध्यमातून पॅनल असेल. तिथे पॉलिटिकल बॉसेस सारखे आम्ही बॉसेस नाहीत. आत्ताच तुम्हाला बँकेच्या संदर्भात सांगितलं निवडणूक आम्ही लढणार नाहीत. त्याच प्रकारे ह्या कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी सुद्धा आम्ही आवाज असूत. तीच माणसं नेतृत्वासाठी तयार होतील. त्याची ब्रीद वाक्य सुद्धा तुम्हाला माहिती आहे, 1 गुणरत्न 1 लाख गुणरत्न. हे 1 लाख गुणरत्न तयार झालेले आहेत आणि संविधान डोक्यात ठेवून तयार झालेले आहेत. त्याच्यामुळं गुणरत्नचं काम आता फार मर्यादित आहे. 1 लाख गुणरत्न या महाराष्ट्राला सांभाळतील आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीला सांभाळतील, याच्यात मला बिलकुल शंका नाही. कोणतं माध्यम? तुमचं माध्यम कोणतं आहे? कोणतं पेपर कुठला आहे? महाराष्ट्र पेपर, महाराष्ट्र पेपर. I can show you my ID card also. No, that is undisputed. Yes. So much I'm thankful to you for fighting for this injustice case, and I'm wishing you all the best to succeed in your endeavor. Thank you. एसटी महामंडळामध्ये अमान्यता प्राप्त संघटनेला आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार नाही. तर तुम्ही एक नवीन संघटना काढली, तुम्ही आर्थिक निर्णय किंवा या सगळ्या प्रभावात कसे निर्णय घेणार? कायदेशीर प्रक्रिया तर पूर्ण होऊ दे, थोडी वाट तर बघा. 2 महिन्यामध्ये किती टक्के सभासद असतात? ट्रेड युनियन ऍक्ट कोळून पिलेला आहे मी काय इकडून तिकडून मी काही म्हणजे नेऊन बसवलेला नाही आहे. मी ओरिजिनल आहे. संविधान आणि कायद्याचे पुस्तकं डोक्यात आहे. मेजॉरिटी मेक्स द लॉ. मेजॉरिटी घेऊन आहे मी. मेजॉरिटी जय श्रीराम म्हणणार आहे, जय भीम म्हणणार. कोणाच्या नाहीच मान्यता? तुम्हीच आता सांगितलंय. TV9नी सांगितलं मान्यता नाही. मी सांगायची काय गरज आहे? TV9नी सांगितलं. लोकांना विचारलं त्यांना मान्यता आहे का? सांगतो, थोडी वाट पहा. लोकशाही प्रक्रिया मान्य करणार आहे. नाही तर नवाब मलिकांची हकालपट्टी करावं लागेल, कारण तीच केस मी हायकोर्टात मांडणार आहे. सर्क्युलर नियम नाही. तुम्हाला असं वाटतंय आम्ही कमिशनरला बोललो नाहीत? तुम्हाला असं वाटतंय आता सहकार खात्यामध्ये तरतूद आलेली आहे आणि त्याच्यामुळे माननीय अमित शहाजींचं नाव का घेतलं हे तुम्हाला लक्षात आलं नाही? कारण कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये सुद्धा अमेंडमेंट आहे. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण तयार आहोत. त्यांना जे करायचं उड्या मारू द्या, जितक्या मारायच्या तितक्या. अहो, जे करता येतील ते करू. आम्हाला भेटावं नाही तर पळून जाऊ. त्यांना विचारलं. Doubt I'm having, so I just want to clarify. Sir, you are giving the ultimatum to the government or to the BJP, sir? त्याच्या बाहेर See, we are not against those who are working for a good for the nation. You will appreciate in a 70 years, Kashmir was not opened. In a 70 years, Ram Janmabhoomi issue was not settled. In the last 70 years, there were several things which were against the common citizen of India. And I can't criticize those who have done something. I have to criticize those who are doing against the law and constitution. You have not seen those who are asking for Hanuman Chalisa
they are been put to jail. Those who are the voice of the Kashtakari, like me, they are been taken to custody for 17 days. On that I'll come later on. थोडं थांबा. त्यात ती जी पत्रकार परिषद असेल ती पत्रकार परिषद तुम्ही ऐकाल आणि ते व्हिज्युअल्स पाहाल तेव्हा समजेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.